घर आवरावा कुशल 2 महिने झाले बायको जाऊन बसली हा सांड इकडे तिकडे हिंडतोय गाणे म्हणत हा या सांडाला लाज नाही बायकोची कुच 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 करतो याला काही संसाराचं आहेच का नाही काही हा गाणे म्हणतो डंगडे करतो आई आई हॅलो हा रिकामा आला का तू हा अरे गणूचा गोंद्या सुनून दांदा रिकाम गावात फिरतोय रे आईकडे रुपया मागतोय रे खातोय पुडी माझी थोडी गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी बाई बाई लावतोय चुना भाऊ याच मी किती काम करते रे आई लावतोय चुना गुरुजीला म्हणतोय घेत्या का थोडी खातोय छडी मारितो उडी खातोय छडी मारितो उडी बर बायको घेऊन ये बायको आणायला जाय आता लय गाणे झाले तुझे बायको पहिले आणायला जाय मी आता काम करणार नाही हे तुझे भांडे जाऊ दे तुझं मी लय थकले आता मी हे भांडे सुद्धा धुणार नाही तुझी बायको पहिली घेऊन ये हा तुला माहिती काय मला माहिती तुला माहिती हा अशा बायकोच्या जिपऱ्या पाया खाली घालायला पाहिजे कोण म्या हा अरे तीच मला एक दिवस लाटणं फेकून मारलं बाई तरी मी तुला म्हणलो नाही अजून काय करावं तुमच्या तमाशाला काय करावं कोणाला बोलावं हा तमाशा मिटवायला नाही ना तू नेमकी आमच्या घरात होती पोळी लाटत होती आणि जेव्हा ते लाटणं उचललं मी फक्त एकच शब्द बोललो काय कालवण केलं बो म्हणलं बोंबलाच कर आता मला लागत खा तुला माहिती तू म्हणू मी फुलवर केली म्हणलं काल केली ती आणि जेव्हा लाटणं फेकून मारलं बाई 4 दात गेले वय 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 तू पहिली बायको घेऊन ये मी आज ये भांडे भाऊ लई थकले मला बाई दिवस गेला आता स्वयंपाक करायचा आहे मला आज येणार होती ना पण मग मी हा वाट पाहून हा टाइम झालाय माघारी पाहुणे आले होते ती बाई मी चटई सुद्धा उचलली नाही हा मा बाशीला पाहुणे आले मा भाऊ सुद्धा बिचारा कोरड्याची याचा रे मला गॅस पेटवता नाही तरी मा भाऊ कधी नाही येताना आला एक मा चुलता आला तो प्रेम त्यांच्या होते हो माग नगवात खायला रिकाम नाहीये अरे आई तुला वानिकीनीच एकच मुलगा आहे हा ना मुलगा आहे ना मग अशी बायको 2-2 महिने लावितो ना तो मग थांब मी जाऊन घेऊन येतो हा जाय लवकर जाय आता काय करते हो काही नाही बाई भांडे घशीते चला इकडे आम्ही भांडे घशीते बाई एवढे दिवस तू आता शिकाली का मग आता काय करते काही आहे का नाही जगाच्या बाया वावरात कामाला जात्या घरचं करून आणि तुला घराच्या घरात तुला होत नाही आज 400-500 रुपये बाया रोज कमी त्या आणि तुला घरातलं थापटीत नाही ये गबाळ गोबाळ पाय बरं लोक दारात नाव ठेवतील इकडं पाहुणे आली होती मला लाजूर्यावानी झालं पाय बरं त्या लावाला किती घाण आहे ती एवढे कुठे दिवाळीला आज जाईन उद्या येत आज दिवस झाले किती तुला बरं जाऊ दे आता झाली ना जाऊन चुकी चला उठा मी बसते तुमचे आवडते तुम्ही बसा पण हे कवर चालायचं असं तुमचं आता नाही जाणार चला काय मा पोर तुला बोलतोय का सारखेच भांडणं करत काय तुमचा पोर बोलत का दारू पिऊन तमाशा करायचे काम लाटणं मारलं ना पोराचे दात पाडले नाही का लाटण्यानं कवा मारलंय मग लाटणं मारल्याशिवाय दात पडलेच नाही मा पोराचे तुमच्या लेकाने दारू प्याला होता तळ गेला कुपट्टीवर तर फाडला होता काही खोटं काही फेकून मारी ती तरी मा पोर सांगत नाही का मी काल फेकून मारीन आई किती जाकून धरी तुम्ही मग चला या इकडे चला आली 4 महिने तुला मग आता काय करायचंय जायचं तो आई बापक आई बापाकडेच होते पण मी आता तुमच्याला फोन चालत म्हणून थांब आले मी फक्त रात्रीच फोन करेल 10-15 फोन झाले बाईला काम नाही होत म्हणून तुला बोला मग बाईला काम होत नाही म्हणजे तुमच्या आईला काम नाही होत नाही म्हणून मला काय इकडे नोकरीने ठेवली काय आई ये बाई अशी कटकट काय पाय भाऊ आता
मला करायचं ते केलंय, आता तुमचं कवर चालणारच आहे. मी खाटावर जावंच तर चालणारच आहे तुमची कटकट. अगं ती सोयाबीन वापायची मग विकायची ना जाऊन, मी काय करू त्याला? पण आई तुला माहितीये का हा उद्या हीच कटकट लावणार. हा एवढी भरली तेवढी भरली. मग? हा. हा? ही चांगली नाही हा, माझ्याबद्दल. नाही नाही मी तवा तुला म्हणलं होतं ही नकोच मला करायचीच नाही. मग पण तुला लय आगत लय भारी पोरी आणि लय भारी. अरे म्हणलं बांधा चांगला आहे, अंगुठ्यात पोर आहे. हा त्या रूपावानी आहे. हा हा, ते खरंय. हा तू जोडाला जोड आहे, गोरी पान आहे, गोल गोल गरगरीत पोर आहे. मग आता तुला कोणची आणायची तुला बी? उठा ना आता, कवर झालंय तमाशा, तो झालाय तो बाद झाला ना, सारा खेळ तुमच्या जवळच आहे. ए पिस्तुले माझाही खेळ करते का? तुमच्या वाटत का संसार व्हावा आपल्यावाला? देते फुनग्या लावून. हा नाही का? मी काला कडी लाव भाऊ? काय बोल राहिले तू? काय बोल राहिले म्हणजे? आईला बोल नको. का बरं बोल नको? एकच टाकेल तो. काला एकच टाकील सारा ठेवलं असं आता पोट पकम भरून या कानावरून भरून झालं ना वाटुळ संसाराचं. आईच्या भगुल्यात पाणी टाकलं ते. काय बोललं ती? काय करा भाऊ? होय, मार बाबा, मार पण डोक्या बिक्यात नको भाऊ मारू. तू तोंडानं बोल पण मारहाण करू नको. मायुरची मा कापारा होतो माय बीपी. तुला माहिती ना मला बीपीच्या गोळ्या चाललेले. हा. बडबड करू नका. हा आई हा तू मिली तर मी तुला डबल खाली आणे, हा. पण हिच वाटोळ करी. नाही नाही हो. बा झालं आता काय कौतुक करायचं आहे? आईचा पगार धरायचा होता, लग्न करायची तर काय गरज नव्हती. ए तू अशी करीताही नव्हतं लग्न. मग कोण म्हणलं होतं तुम्हाला? का आम्ही काय तुमच्या घराला माती थोडी ठेवली होती काय? आणि तेव्हा आमच्या घराचं काम चालू होतं म्हणून माती कमी ठेवली. हा कमी ठेवली. याचे गाबाळ आई हा. हे काढून दे पुन्हा नकोच. झोपडी भेंडी वाणी करती. मा वाणिकीचा एकच मुले, मी काला कळे लावू? हा? सगळं खेळ तुमच्या आई जवळ आहे. हा? तिनं काय केलं? काय केलं म्हणजे? काय मी बोलली? 4 महिने याच्यासाठीच राहिले होते. नाही नाही काय बोलली तू? काय बोलले म्हणजे? हा? उशीर झाला उठायला तर म्हातारी काठूर देत नाही. गार पाण्यात कर. का बरं गार पाण्यात करू मी? हं? का बरं गार पाण्यात आंघोळ करू मी? बोलू नको. का बरं बोलू नको? ए बाय माय म्हातारी ती. मग म्हातारी तर काय करू मी? तिचं- तिला वाटत नाही का लेकाचा संसार व्हावा? हा अरे तू कोणची सोयीची संसार कराय? मग मी काय केलं तुम्हाला? चिमटे घेतले का? असे चिमटे घेतले? हा पाहिजे बाई. हा? तुमच्या एवढं पुढं पुढं करून तरी तुमच्याही मला चिमटे घेतील. हे गालगुच्चे धरतील. हे बाय चटके द्यायला मला भाकरी करतात म्हणून. आताच्या सुना कुठं सासूचं ऐकतीन का रे भाऊ? आणि चिमटे घेतीन का? नाही हा आता त्या नवरा बायको झाले का सुना लगेच नवरा घेत्या आणि बाजूला वाट्या. मा शब्द नाही त्या बायकोला बोलायचा. पण आई हा मी तुला अजून जीव लावलं की नाही? हा मा पोरानं जीव लावला. मग हा हा अरे तुझ्यावरून म्हातारी आजारी झालती. मावून काय आजारी झाली? मी म्हणले होते का आजारी होय? तुला कोण म्हणलं होतं जाय? मग तुमच्या आईनेच काढून दिलं मला हात धरून. या, बाई, आई काय खरंय खोटी? एवढं माझ्या पाठीवर मोर मावाना एवढं मारलं तर तुमच्या आईने मला. मग तुम्हाला इतकं आणून घसून देऊ का तुमची पाठ? कशाला पाठ घासून द्या? मग तुमच्या आईने मारलं होतं मला लाकडानी. नाही रे आई. माई म्हातारी नाहीच म्हणा तशी. माझी आई तशी नाहीच. नाही ना मला हे सो- साऱ्या गावात कुठं कुठं इडून वाडीपर्यंत विचारा नाही मला. कपडे पण आहे तुमच्या हा. आईच्या अंगामध्ये. तुम्ही असल्या का गोड 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 बोलायचं? परीने तेल काढून देते मला माहिती का? पीठ मला कमी काढून देते. 2च भाकरीचं पीठ जास्त जेवायला लागलं का मग ते किती खाते काय माहिती. नाही भाऊ तसं- चाल, जे नाही ते घरात आहे, चाल. पिठाचे डबे आहे, भरले आहे, का नाही? आहे. जे नाही फार जे नाही ती वस्तू आहे घरामध्ये. तू तो बापाच्या घरी देत असेल म्हणून ती देत असेल काढून. काला काढून देते? मग तुमच्या आईला सांगा नाही तर निघा आईली. अरे भाऊ ठेसून काढला चांगली. असंच बोला तुम्ही. याचा ए काय बोल राहील तू? हं? बाबा माग पुढं पण मा देखत नको. मा वरून डळून गेली तर मग तुला परत मला भाकरी मरोपर्यंत मा पिण्याला भाकर आहे का नाही? मा पिण्याला भाकर आहे. मा जीव चांगला जाणार नाही माहिती का? राज नको बस ग पाय जीव बरं लागला. आपल्याला काय काय आणलं पाय बरं पिशीत? काय काय चल हं. झोपून घे का? मी झोपून घेऊ असं? मग रडत का? एक एक तर बसली ना आई पुढे. पण किती जोरात बसले ते पार माझा कान बाहेर
हा आईला मला वाईट वाटलं हा नाक मार जाऊ दे आता जीव लाव स्वतःला आहे ना शानी समजते म्हणून मारलं नाही तर मी येडाय येडा. तुमच्या आईला कळत नाही का लेकाचा संसार होऊन देईना तुमच्या आई मग आता भाऊ, बोलते. तुम्ही गोडीवर राहा पोट पाणी पिकू दे लेक मार एखादं नातवंड पाहू दे हा आई हा पोट पाणी पिकाय टाइम लागत कवा टाइम आई हा आपल्या मळ्यात सावध कांदा आहे हा मग साबरी ना भाऊ डोंगराला गेलो मग अडचण साबरी मग जर तू गेलीच हा एक काम कर हा. तिचं पोट पाणी काय पिकाना का बरं नाही आपण दवा पाणी केला तर का बरं पिकणार नको नाही? लई दवाखाने हा हा काही पिशी दोष बीस असं तो माझ्यात नाही दोष तुमच्या लोकच माणसात नाहीये कोण म्हणतं असं मी मी दवाखान्यात जाऊन आले नानेल दुनेले माफवर मग तुम्हाला माहिती का तो माणसात नाहीये कोण म्हणतं असं वर्ष झालंय लग्नाला तो हा. माणूस माझ्याकडे पाहत नाही 12 वर्ष झाले तर साबत कांदा घेऊन ये हा, संध्याकाळी गादीवर झोपणार हा, बरोबर मी ते गादीवर ठुतो हम्म, त्याच्या वेळीला पालथ झोपितो हा. कोण म्हणतं हिचं पोट पाणी नाही पिकत मग पाय हा. तुमचा लेख माणसात नाही बाई मी नानेल दुनेल मांडीवर घेईल आणि तू म्हणती तुमचा लेख माणसात नाही हा एवढे वर्ष झाले त्यांनी माझ्याकडे आता काय करायचं बाई मला नाही राहायचं नाही तुमच्या बाई एवढी लेकाजवळ. जमीन जागा त्या एवढं जमिनीला इष्टाक. काय करू हा काय करू तुमच्या एवढं जमिनीला? इष्टाक हं? हा हे कोणासाठी मग काय हे एवढं इष्टाक एवढं ट्रॅक्टर एवढं इष्टाक हे कोणासाठी हा तिच्यासाठी मी काय करू हं? तुम्ही जर माझ्याकडे पाहते नाही तर त्या इष्टटीला काय करू मी? ए, पण मात काय दोष आहे तुम्ही माझ्याकडे येऊनच पाहत नाही येऊन पाहत नाही आता पाहतोय ना कातो कातो आई तू पुढं पाय बर हा पाहत रात्रीचं माझ्यावरच येत नाही नाही मला नाही आवडत मग काय करायचं ते मी बाजूला झोपेल राहतो एवढ्या वर्षापासून बाबाने मला हात नाही लावेल काय आणि कर मग तो मला आज सांगू राहिली का मी तू? किती वेळा सांगितलं तुम्ही ना तू काही बोलती अगं मा कसं काय राहायचं दमेल तुमच्याजवळ? कमेल राहतो हा. मग येत असेल बाई पडून मला असं वाटत ना हा दमेल कमेल राहतो दिवसभर पाय टेकत नाही महापौराचा साहेबीन काढली मग एवढं काय गोड. करतो साहेबिनीला हा. चला आवरते मी पण आता घरातलं आवड आवड हा बाई वैताग आणला जसं मला तर बर का बाई हा, बाई हा, मलाही ना हा. ही पद्धतच नव्हती नको बाबा आता राम दे गडी गडी कुठून पैसा आणू जमीन इकू का त्यासाठी मी नको हा नको मग आई हा. ओपली आई ओपली त्या भावानं 2 लाखाचा चेक घेतलाय मा भाऊ बी कुणी गेलाय हा तो भाऊ वारला ना लाज वाटते का मामाला असं वानिकिनीचा मामा हा वानिकिनीचा मामा कुशाल म्हणतो वारला हा काही लाज वाटते का तुला काम पाय आता काही लय झालं आता आली पोर सगळं करीन ती लागले तोंड हात पाय धुतलं का लगेच कामाला लागन ती हा तू डर ते गेल काय सुनाची बाजू